तर आज आपण बघणार आहोत BEE युनिट 2 इलेक्ट्रोमॅग्नेटिझम IMP आयरन रिंग न्यूमेरिकल फॉर SPPO एक्झाम. 8 मार्काला न्यूमेरिकल विचारला जातो. मोस्ट इम्पॉर्टंट न्यूमेरिकल आहे. त्यासाठी आपल्याला फॉर्म्युले पाहणं गरजेचं आहे. फॉर्म्युले आले तर न्यूमेरिकल जमणार. 101% न्यूमेरिकल जमणार. त्यासाठी इम्पॉर्टंट फॉर्म्युले बघू. फर्स्ट फॉर्म्युला काय MMF, तो कशाने कॅल्क्युलेट जातो? Fने. ओके, त्यासाठी त्याचा फॉर्म्युला काय N×I. युनिट काय इज इक्वल टू A आणि T. युनिट खूप महत्त्वाचे आहे एक्झाममध्ये, तर युनिटसुद्धा तुम्ही लक्ष देऊन बघा. सेकंड काय फील्ड स्ट्रेंथ H इज इक्वल टू F/L. युनिट काय AT पर मीटर. ओके, थर्ड काय आहे फ्लक्स डेन्सिटी. फ्लक्स डेन्सिटी हा कशाने डिनोट केला जातो? B इज इक्वल टू म्यू इंटू H, वेअर म्यू इज इक्वल टू म्यू नॉट इंटू म्यू आर. म्यूचा फॉर्म्युला काय आहे? म्यू नॉट इंटू म्यू आर. म्यू आरची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते. कॉन्स्टंट व्हॅल्यू काय आहे? 4π इंटू 10⁻⁻⁷. ही परमियाबिलिटी आहे ऑफ फ्री स्पेस. कॉन्स्टंट व्हॅल्यू प्रत्येक एक्झाम्पलसाठी म्यू झिरोची व्हॅल्यू किंवा म्यू नॉटची व्हॅल्यू कॉन्स्टंट असणार आहे. त्यासाठी म्यू आर हा काय रिलेटिव्ह परमियाबिलिटी, ती प्रत्येक एक्झाम्पलसाठी वेगवेगळे असणार आहे. जसं एक्झाम्पल असेल तसं. युनिट काय याचं? T. ओके, त्यानंतर रिलक्टन्स बघू. रिलक्टन्स कशाने डिनोट केला जातो? यस इज इक्वल टू L अपॉन म्यू नॉट इंटू म्यू आर इंटू A. म्यू नॉटची व्हॅल्यू पण इथं सेम असणार आहे. L म्हणजे लेंथ, A म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया. याचं युनिट काय? AT पर वेब, WB. ओके, फ्लक्स काय आहे? फ्लक्स हा कशाने डिनोट केला तो? फाय, दॅट इज इक्वल टू F अपॉन S. ओके, आता इथं फॉर्म्युला काय असतो Fचा? F म्हणजे काय? मॅग्नेट MMF म्हणजे याच्यात काय N×I. त्याच्यानंतर यस म्हणजे काय? रिलक्टन्स. ओके, त्याच्यानंतर आपण बघू रिलक्टन्स ऑफ आयरन. रिलक्टन्स ऑफ आयरन म्हणजेच काय? आयरनमधला रिलक्टन्स फाइंड करायचा फॉर्म्युला. LI कसा डिनोट केला तो? SI. ओके, याचा फॉर्म्युला LI अपॉन म्यू नॉट इंटू म्यू आर इंटू A. आता यात जर एअर गॅप जर आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिला असेल तर तो मायनस करायचा डिनॉमिनेटरमधून. ओके, जर नसेल दिला तर तो ॲज इट इज असेल लेंथ ती टाकून ॲन्सर काढणे. ओके, जर दिला असेल तर 101% आपल्याला मायनसच करून उत्तर काढावं लागेल. त्यासाठी त्याचं युनिट AT पर WB. रिलक्टन्स ऑफ एअर गॅपचा फॉर्म्युला काय? SG डिनोट केला जातो SGनी. त्याचा फॉर्म्युला LG अपॉन म्यू नॉट इंटू A, वेअर LG म्हणजे काय? एअर गॅप. ओके, युनिट काय? AT पर WB. ओके, त्यानंतर आपण बघू रिलेटिव्ह परमिबिलिटी. रिलेटिव्ह परमिबिलिटी म्हणजे काय? म्यू आर इक्वल टू L अपॉन S इंटू U. ओके, S म्हणजे काय? रिलक्टन्स. म्यू म्हणजे काय? म्यू नॉट इंटू म्यू आर, वेअर L इज इक्वल टू लेंथ. ओके, आता आपण न्यूमेरिकल बघू. आता 2024 पेपरचं फर्स्ट पेपरचं लेटेस्ट एक्झाम्पल आहे. आता ह्या एक्झाम्पलमध्ये MMF आणि रिलक्टन्सची डिफाईन कंपल्सरी असते, येतेच. दुसऱ्या पण डेफिनेशन विचारला जाऊ शकतात, पण तुम्ही हे 2 डेफिनेशन मोस्ट इम्पॉर्टंट हे करून ठेवत जा. त्यानंतर त्याला एक्झाम्पल ॲड केलं जातं. ओके, आता आयरन रिंग दिलेली 100 सेंटीमीटर लेंथ. ओके, क्रॉस सेक्शनल एरिया 120 सेंटीमीटर स्क्वेअर विथ ॲन एअर गॅप 2 mm, हॅज अ वाइंडिंग 50 टन्स. द रिलेटिव्ह परमिबिलिटी ऑफ आयरन रिंग इज 600 व्हेन करंट इज 3A फ्लो इन वाइंडिंग. रिलेटिव्ह परमिबिलिटी किती आहे? 3 एम्पेअर आहे. कधी? ज्यावेळेस 600 रिलेटिव्ह परमिबिलिटी आयरनची तेव्हा. नंतर आपल्याला काय काढायला लावलं? डिटरमाइन रिलक्टन्स ऑफ आयरन, त्याच्यानंतर रिलक्टन्स ऑफ एअर गॅप अँड मॅग्नेटिक फ्लक्स. ओके, आता इथं बघू रिलक्टन्स ऑफ आयरन आहे. ओके, त्याचा फॉर्म्युला काय? इथं रिलक्टन्स ऑफ आयरन LI इंटू अपॉन म्यू नॉट इंटू म्यू आर इंटू A. आता इथं बघा, यात जर एअर गॅप दिला असेल तर तो न्यूमेरिकलमधून मायनस करणे. ओके, आता इथं एअर गॅप दिलेला आहे का? आपल्याला दिलेला आहे. ओके, मग त्यानंतर आपल्याला ह्या फॉर्म्युला टाकून यात न्यूमरेटरमधून एअर गॅप मायनस करून आपल्याला आन्सर काढावं लागेल. ओके, त्याच्यानंतर रिलक्टन्स ऑफ एअर गॅपचा हा फॉर्म्युला वापरून आपण रिलक्टन्स काढू. त्याच्यानंतर मॅग्नेटिक फ्लक्सचा मी फॉर्म्युला तुम्हाला सांगतो. ओके, आता आपण गिवन राईट करू. तर गिवन पहिली लेंथ किती दिलेली? L इज इक्वल टू 100
सेंटीमीटर. 100 सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला क्रॉस सेक्शनल एरिया दिलेला आहे. एक मिनटं. क्रॉस सेक्शनल एरिया दिलेला आहे ए किती दिलेला आहे 120 सेंटीमीटर स्क्वेअर. याला आपण मीटरमध्ये कन्वर्ट करून घेऊ 120 इंटू 10⁻⁻⁴ मीटर. ओके. त्याच्यानंतर एअर गॅप दिलेला आहे. एअर गॅप दॅट इज LG एअर गॅप. ओके. किती दिलेला आहे 2 mm. 2 mm मीन्स 2 इंटू 10⁻³ मीटर. ओके. त्यानंतर एन दिलेला आहे किती एन 50 न्यूटन्स. ओके. एन 50 टन्स. ओके. त्याच्यानंतर रिलेटिव्ह परमेबिलिटी म्हणजे काय म्यू आर दिलेला आहे आपल्याला. म्यू आर किती दिलेला आहे 600. ओके 600. त्यानंतर करंट दिलेला आहे आय किती दिलेला आहे 3 एम्पियर. ओके. आता आपण एक्झाम्पलकडे जाऊ. आता याच्यासाठी आपल्याला फर्स्ट स्टेप काय आपल्याला तर डिटरमाइन रिलक्टन्स. तर आपण रिलक्टन्स ऑफ आयरनचा फॉर्म्युला आधी आपण राईट करून घेऊ. तर फॉर्म्युला काय रिलक्टन्स ऑफ आयरन LI अपॉन डिनोट कशाने केला जातो SI इज इक्वल टू LI अपॉन μ0 इंटू μr इंटू A. ओके. आता एअर गॅप दिलेला आहे म्हणजे आपल्याला मायनस करावं लागेल. रिलक्टन्स ऑफ आयरन कशाने डिनोट केला जातो SI इक्वल टू फॉर्म्युला काय LI अपॉन μ0 इंटू μr इंटू A. आता आपल्याला एअर गॅप दिलेला आहे म्हणजे एअर गॅप याच्यातून मायनस करावं लागेल. ओके. एअर गॅप म्हणजेच काय LG आपण मायनस केला. ओके. आता व्हॅल्यू टाकू. व्हॅल्यू किती LI लेंथ म्हणजे किती 100 मायनस LG 2 इंटू 10⁻³ अपॉन μ0 किती दिलेला आहे आपल्या μ0ची व्हॅल्यू आपल्याला कॉन्स्टंट येते. ही आली 4π इंटू 10⁻⁷. ओके. इंटू नंतर μr रिलेटिव्ह परमेबिलिटी किती 60 इंटू ए क्रॉस सेक्शनल एरिया काय आहे 120 इंटू 10⁻⁴. ओके. आता आपण कॅल्सीमध्ये पुट करू. आधी दोन इक्वेशनसाठी डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरसाठी घेतलं. ओके. तर पहिली व्हॅल्यू किती 100 ओके मायनस 2 इंटू 10⁻³ किती आहे -3. आता खाली घेतो अपॉन 4 शिफ्ट दाबून पाय इंटू 10⁻⁷. ओके. इंटू किती 600 इंटू किती 120 इंटू 10⁻⁴. ओके. आता चेक करून घ्या सगळं आपण बरोबर टाकलेलं आहे का. ओके टाकलेलं आहे. त्याला उत्तर आलं किती आलं म्हणजे SI किती आला आपला 11052205.56. याचं युनिट काय 80 पर WB. ओके. आणि त्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे तिसरा काय काढायचा आहे रिलक्टन्स ऑफ एअर गॅप. ओके. तर त्याचा फॉर्म्युला आपण बघू. रिलक्टन्स ऑफ एअर गॅप बघा फॉर्म्युला बघा SG इज इक्वल टू LG अपॉन μ0 इंटू A. ओके. हा फॉर्म्युला आहे. आपण तो फॉर्म्युला आधी खाली पुट करू. रिलक्टन्स ऑफ एअर गॅप ओके. त्याचा फॉर्म्युला काय
एच जी इज इक्वल टू एल जी अपॉन म्यू नॉट इंटू ए, तोच आहे का? ओके, म्यू नॉट इंटू ए. तर एल जी म्हणजे काय? हा एअर गॅप, हा म्यू नॉट म्हणजे आपल्याला कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, हा क्रॉस सेक्शनल एरिया. ओके, चला व्हॅल्यू टाका. म्यू नॉट आपल्याला किती, एल जी किती दिलं आहे? 2 इंटू एअर गॅप, 2 इंटू 10⁻³ आपण म्यू नॉटची व्हॅल्यू काय? 4 पाय इंटू 10⁻⁻7 इंटू क्रॉस सेक्शनल एरिया काय? 120 इंटू 10⁻⁻4. ओके, चला आता हे डिलीट करतो मी. आता परत आपण कॅल्सी वापरू. काय? 2 इंटू 10⁻³ अपॉन ती 4 पाय, सॉरी शिफ्ट दाबून पाय इंटू 10⁻⁻7 ओके इंटू 120 इंटू 10⁻⁻4. ओके, त्याची व्हॅल्यू बघू किती आली. एच डी इक्वल टू 132629.1192 याचं युनिट काय? 80 पर WB. ओके, आता हे दोन्ही काढून झाले. आपल्याला त्यांनी काय काढायला लावलं? मॅग्नेटिक फ्लक्स. ओके, मॅग्नेटिक फ्लक्स फॉर्म्युला, मॅग्नेटिक फ्लक्स दॅट इज फाय. फायचा फॉर्म्युला काय? म्हणजेच फाय इज इक्वल टू एफ अपॉन एस. ओके, एफ म्हणजे काय? मॅग्नेटिव्ह एम एम एफ म्हणजे काय? एन इंटू आय. ओके, एन किती टन्स दिलेला आहे आपल्याला? वर बघा. एन किती टन्स दिलेला आहे? 500 टन दिलेला आहे. ओके, 500 टन्स. ओके, म्हणजे 500 इंटू त्याच्यानंतर आय किती? 3, म्हणजे किती झाले? 5 3 15, 1500. ओके, तर एस. आता एस म्हणजे काय? रिलक्टन्स. आता रिलक्टन्स आपण दोघांचे काढले, एक आयरन रिंगचा काढला आणि एक एअर गॅपचा काढला. तर या आपल्याला एक्झाम्पलमध्ये रिलक्टन्स तिने दिलेला नाही आहे. ओके, आता जर रिलक्टन्स ऑफ आयरन आणि रिलक्टन्स ऑफ एअर गॅप त्याने जर काढायला विचारला, तर दोघांचा रिलक्टन्स जो आलेला आहे त्याची प्लस करायची. ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला त्याची गरज पडणार आहे. ओके, त्याच्यानंतर एस इज इक्वल टू, आपण एसचा फॉर्म्युला काय? रिलक्टन्स ऑफ एस आय प्लस एस जी, हा किती? 11052205.56 प्लस 132629 प्लस 1192. ओके, मी आता प्लस करतो. प्लस 11052205.56. ओके, आन्सर काय आलं माझं? 111 म्हणजे रिलक्टन्स 834.68. ओके, आता तर मला मॅग्नेटिक फ्लक्स काढायचा. फ्लक्स म्हणजे फ्लक्स एफ किती आपला? 1500. त्यानंतर याची व्हॅल्यू किती? 111,834.68. ओके, आता कॅल्सी वापरू. 1500 111,84834. आन्सर बघू किती आलं? 1.3411 इंटू 10⁻⁻4. ओके, फ्लक्स आला. फ्लक्सचं युनिट काय? मीटर WB. ओके, हे झालं आपलं न्यूमेरिकल. हे 2024ला आलेलं होतं. सेम एक्झाम्पल पडतील, त्यात फॉर्म्युले एक्झाम्पल सेम असणार आहे, फक्त आपल्याला काढायची पद्धत वेगळी असणार आहे. वेगवेगळे आपल्याला टर्म्स काढायला लावतील. बहुतेक आला तर फ्लक्स पण काढायला विचारतील. फील्ड स्ट्रेंथ काढा, फ्लक्स डेन्सिटी काढा, MM काढा, रिलक्टन्स काढा किंवा रिलक्टन्स ऑफ एअर गॅप काढा, रिलक्टन्स ऑफ आयरन काढा. असे प्रश्न विचारतील. तर तुम्ही हे सगळे फॉर्म्युले जर आधी व्यवस्थित केले
तरच तुम्हाला न्यूमेरिकल जमेल. ओके. तर तुम्ही आधी फॉर्म्युले व्यवस्थित करा. त्यानंतर न्यूमेरिकल प्रत्येक टाईपचे वेगवेगळे सॉल्व्ह करून बघा. चॅनल आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. थँक यू.